हाय फ्रेंड्स, आजचा व्लॉग म्हणजे एकदम टिपिकल मॉम. चला तर मग लागूया आपल्या कामाला. आज नवरवांचा डबा द्यायचा होता, ओवीचा पण डबा करायचा होता, म्हणून पटकन डबा करून घेतला, ओटा क्लीन करून घेतला, राहिलेली भांडी घासली. त्यानंतरनं विरा उठलीच. मग विरा उठल्यानंतरनं तिचा मूड नीट केला. मग त्यानंतरनं टिफिन भरला ओवीचा. मग रात्री मटकी भिजत घातली होती, मोड आणायला ठेवली. मग त्यानंतर पटपट ओवी जायच्या आधी पटकन कामं उरकून घेतली अर्धी. मग त्यांना पटकन झाडून काढून घेतली, कारण मला देवपूजा करायची होती. मग आज सगळं काढून देवपूजा केली. त्यानंतर देवपूजा करून झालं. बघा ना भाऊ, किती प्रसन्न वाटत आहे ना. मग त्यानंतर पटकन कपड्यांच्या घड्या राहिल्या होत्या त्या घातल्या. तिला आम्ही सोडायला गेलो. आज चिल्ड्रन्स डे असल्यामुळे ओवीने कलर ड्रेस घातला होता. तिला स्कूलमध्ये सोडून आल्यानंतर मी लगेच कामाला लागले. आल्यानंतर पटकन पहिली गॅलरी धुवून घेतली. गॅलरी धुवून झाल्यानंतर बाकीची जी कामं होती ती उरकून घेतली. खरंच बाईला किती घरी कामं असतात ना, पण काहींना वाटतं का हिला काम आहेत तेव्हा. आणि त्यात लहान पोरांना घेऊन कामं करायची म्हणजे खरंच बाईची कसरतच असते. पण काय करणार, सांभाळायला कोण नाही मुलावर आपल्या करायच लागते. विराची लुडबुड ही प्रत्येक कामामध्ये असते. अहो असणारच ना, कारण दिवसभर मिस्तर असते तिच्यासोबत. विरा अख्खं कपाट खाली घेते, कारण ते मोकळंच असतं. मग तिला चान्स भेटल्यावर काय पटकन येते आणि कपाट अख्खं खाली घेते. झाली बाबा एकदाची कामं. कामाला लागसपर्यंत काम 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 असं होतं, कधी व्हायची ही कामं. पण कामाला लागल्यानंतर आपण किती कामं करतो ना, समजतच नाही आपण किती कामं केली ते. पण कामाला लागसपर्यंत खूप कंटाळा येतो. मला पण एवढी कामं होती ना आज, की खूप थकून गेले. पण कामं झाल्यानंतर जे समाधान भेटते ना, ते खरंच. जर तुमचं पण असंच होत असेल तर नक्की कमेंट करून सांगा. बाय.